नमस्कार मित्रांनो, 0 to 1 या आपल्या ट्रेडिंग जर्नीमध्ये प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला 5वा दिवस आहे. काल आपण लॉस बुक केलेला आणि काल एक चूक केलेली, आपण डायरेक्ट एंट्री केलेली. तर आज आपण कन्फर्मेशन घेऊन आणि व्हॉल्यूम बघून मग एंट्री करतो आहे. आणि कशी जरी एंट्री असेल तर स्टॉप लॉस लावायचाच, हे आपला नियम आहे. आणि आपण 10% आपण स्टॉप लॉस घेतला आणि जवळजवळ 60% प्रॉफिट होतं, म्हणजे 1:6 असा आपला रिस्क रिवॉर्ड होता. तर हा ट्रेड ॲक्च्युली म्हणजे सुरुवातीला थोडा रेडमध्ये चालत होता, पण आज मार्केटमध्ये थोडं पॉझिटिव्ह वाईब्स होत्या आणि न्यूज पण थोड्याशा पॉझिटिव्ह साईडलाच होत्या. तर थोडं कन्व्हिक्शन होतं या ट्रेडमध्ये. पण असं पण होऊ शकत होतं की एस एल घेऊन वरती जाईल, असं खूपदा होतं, तुमचंही झालं असेल. तर ह्याच्यामध्ये बराच वेळ घेतला मार्केटने टार्गेट देण्यासाठी आणि बरेच अप अँड डाऊन्स भेटले आज. आणि मी एस एल ट्रेल करायचं आज ठरवलं होतं, मोठा मूव कॅप्चर करायचा असा प्लॅन होता. तर यामध्ये जेव्हा हाय ब्रेक झाले तेव्हा तुम्ही बघू शकता की माझे एस एल हे ट्रेल होऊन वरती 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 जातील. आता तुम्हाला दिसतंय 9%च आहे, -9.84 तुम्हाला दिसत आहे. पण हे ट्रेल करून मी आता जेव्हा एक झोन आहे ब्रेकआउट झाला आहे, म्हणजे प्रीमियम जे आहे ते एका झोनच्या वरती गेलं आहे. ती जी रेड कॅन्डल दिसत आहे, जिथं जी तर तिथं म्हणजे आता 13%चं मला आता प्रॉफिटच होणार. म्हणजे आता मार्केट जरी इथून रिव्हर्स फिरलं, आता तुम्ही बघितलं तर जवळजवळ 168 रुपयाचा हाय मारला होता. आणि त्यानंतर बघू शकता की आता माझं -38पर्यंत स्टॉप लॉस मी ट्रेल केलेला आहे. म्हणजे माझा आता जरी एस एल गेला तरी माझं जवळजवळ 1:3.8 एवढा माझा रिस्क रिवॉर्ड आहे. तर तो मी ॲक्सेप्ट केलेला. आणि अनफॉर्च्युनेटली आज बघू शकता तुम्ही, माझं 199.8 माझं टार्गेट होतं. मार्केटमध्ये 197चा हाय लागला, पण आपण तरी पण त्याला एक्झिट न करता त्यामध्ये आपण टार्गेट अजून वरती शिफ्ट केलं, कारण आपण ट्रेल करत चाललेलो होतो. आता इथं जर एक्झिट झाला असतं तर ओके होतं, बट आता जे मुव्हिंग ॲव्हरेजवरती राईड होतं आहे, तर त्या टाईमला त्याच्यावरती भरोसा ठेवून आपल्याला चालायला लागतं आहे. तर त्या रूलनुसार एस एल ऑलमोस्ट जे सुरुवातीचं टार्गेट होतं 172 समथिंग होतं, तर 177ला माझं एस एल होतं आणि ते एस एल हिट झालं, ट्रेलिंग एस एल हिट झालं. तर त्याच्यामध्ये आपल्याला 8,000 समथिंगचा प्रॉफिट झालेला होता, 8,600 वगैरे. आणि त्यानंतर नेक्स्ट ट्रेड जो प्लॅन केला मी, ॲक्च्युली म्हणजे पूर्ण बुलिश मोमेंटम असताना, म्हणजे पूर्ण अपवर्ड मोमेंटम असताना एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन केला मी. कारण तिथं डे हायची रिजेक्शन कॅन्डल बनत होत्या आणि एस एल खूप छोटा होता माझा ॲक्च्युली. म्हणजे तेवढं कन्व्हिक्शन पण होतं, कारण अपोजिट ट्रेंडच्या अपोजिटमध्ये प्लॅन करत होतो. बट एक दिसत होतं, म्हणजे चार्टवरती असं दिसत होतं की एक डाऊनसाईडला फॉल येईल. ॲक्च्युली तो फॉल पण आला. तो सेकंड माझ्या इथं 2 ऑलरेडी एस एल लागलेले. थर्डमध्ये माझ्या मते ह्याच्यामध्ये हे जे 2000 दिसते ते 0पर्यंत गेलेलं, म्हणजे जवळजवळ 1:2पर्यंतचं भेटलेलं टार्गेट भेटू शकत होतं मला. जे 2 एस एल गेलेले कवर होत होते, बट आपलं टार्गेट अराउंड 1:5पर्यंत होतं. तर आपण ते एस एल बुक करून घेतले. आणि आजचा जो 3,000 रुपयाचं लॉस लिमिट आहे त्यामध्ये आपण आपण आज ते पण पाळलेलं आहे आणि आपण फायनली बुक केलेलं आहे 2,000च्या अराऊंडमध्ये. आज 2,200 रुपयाच्या अराऊंड आपण लॉस बुक केला आज. आणि प्रॉफिट जे बुक केलं ते 8,000पर्यंतचं होतं, तर त्यातून प्लस मायनस होऊन नेट 6,412 आजचा प्रॉफिट झाला आपल्याला. आणि आजचा दिवस खरं तर डे एंडला जे माझे 1-2 ट्रेड होते,
तर त्या ठिकाणी थोडं काहीतरी प्लॅन करायला पाहिजे असं वाटतंय, कारण माझं जे वीकचं ॲनालिसिस आहे ते मी उद्या तुम्हाला सांगेन, की म्हणजे माझं काय चुकलं किंवा मी अजून काय काय चुकलं म्हणण्यापेक्षा मार्केटमध्ये आपण शिकतच असतो, पण आपण त्यामध्ये अजून काही इम्प्रूव्ह करू शकतो. माझ्या स्वतःचेच पॉईंट आहेत ते सगळे, तर ते माझे इम्प्रूव्ह पॉईंट मी उद्या घेऊन येईन आणि आठवड्यामध्ये जे काय झालेला प्रॉफिट लॉस आणि जो काही रिझल्ट असेल तो मी उद्या तुम्हाला सांगेन.